नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन झटपट रेसिपीमध्ये. तर अगदी 10 मिनिटात आपली ही चवळीची भाजी बनवून तयार होणार आहे. तर मुलांना टिफिनसाठी चवळी बनवायची होती. तर मुलं म्हटली, "मम्मी ग्रेव्ही टाईप कर, सुकी चवळी मसाला नको." तर म्हटलं ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी चवळी केली. त्यांना टिफिनवरती जास्त रस्सा दिला नाही, फक्त थोडीशी ग्रेव्ही टाकली आणि खूप छान झाली होती. आणि कुकरमध्ये केल्यामुळे फार कमी वेळेमध्ये ही चवळी बनते. कशी बनवायची, चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं, एक दीड पळी. त्यामध्ये पाव चमचा जिरे, एक तेजपत्त्याचं पान आणि थोडा दालचिनीचा तुकडा टाकला आहे. त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा. छोटे असतील तर 2 टाकायचे बारीक चिरून कांदे आणि चांगलं परतवून घ्यायचं. आपण कोणतंच याच्यामध्ये वाटण वगैरे काही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा ही चवळीची भाजी खूप छान होते. फक्त आपण कांदा आणि टमॅटोमध्येच ही भाजी बनवतो आहे. अतिशय स्वादिष्ट चवीची बनणार आहे. तर कांदा थोडा वेळ चांगला परतवून घेऊया. तुमच्याकडे जे खडे मसाले असेल 1-2 ते टाकले तरी चालेल. तेजपत्ता, दालचिनी नसेल तर दुसरे खडे मसाले 1-2 टाकू शकतात. कांदा थोडा भाजत आला की याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि तीसुद्धा कांद्यासोबत परतवून घेऊया. तर दोन्ही पण आपण थोडा वेळ चांगलं भाजून घेतले. कांदासुद्धा चांगला भाजत आला आहे आणि चवळी मी रात्रभर भिजत ठेवलेली आणि सकाळी त्यामधलं पाणी काढून ठेवलं. रात्रीच भिजायला टाकली तर चवळी खूप चांगली रात्रभर भिजली जाते. कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया. तर टमॅटोसुद्धा थोड्या वेळासाठी आपण चांगला परतवून घेतले. आता याच्यामध्ये काही मसाले टाकूयात. तर इथे 1 चमचा आणि वरती थोडीशी मी चटणी टाकून घेतली आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आणि आमच्या घरामध्ये तिखट जास्त आवडतं, त्यामुळे मी ही भाजी थोडी तिखट बनवली आहे. थोडीशी हळद टाकून घेऊया. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे किंवा तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो टाकला तरी चालेल. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता सर्व हे चांगलं परत एकदा परतवून घेऊया. तर कोणतंही खोबऱ्याचं वाटण न करता किंवा टमॅटो कांद्याची प्युरी न करता आपण एकदम टेस्टी ही भाजी बनवून घेतो आहे. याच्या अगोदरसुद्धा आपण चवळी मसाला बनवला होता, पण त्यामध्ये प्युरी वगैरे करून मी टाकलेली. तर ती वेगळी रेसिपी होती आणि ही वेगळी आहे. तर त्याचीसुद्धा तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ॲक्टिव्ह पूजा सर्च केलं तर तुम्हाला बऱ्याच रेसिपी पाहायला मिळतील. आता सर्व चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेली चवळी टाकून घेतली आहे आणि मसाल्यामध्ये चांगली ती मिक्स करून घ्यायची, परतवून घ्यायची. तर चांगले 1 मिनिटभर हे परतवून घेतले आणि सर्व मसाले मस्त चवळीला लागलेले आहेत. आता आपल्याला चवळी शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. तर तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात. आता चवळी शिजून थोडासा रस्सा राहील या हिशोबाने मी 2 पेले पाणी टाकून घेते आणि आपल्याला भरपूर साऱ्या शिट्ट्या करायच्या आहेत, त्यामुळे पाणी थोडं मी जास्तच टाकले. आता सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. काही वेळेस चवळी पटकन शिजते तर कधी-कधी उशीर होतो. तर नाही शिजली तर आणखीन 1-2 शिट्टी परत करून घेऊ शकतात. आता सर्व चांगलं मिक्स केलं झाकण लावून आपण मोठ्या गॅसवरती याला 6 शिट्ट्या करून घेतलेत आणि त्यानंतर गॅस बंद करून चवळी थोडीशी मॅश केली आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. तर ते मी काही दाखवलं नाही, कारण मला मुलांना शाळेत सोडायला जायचं होतं आणि लेट होत होता, त्यामुळे मी डायरेक्ट मॅश करून घेतली, कोथिंबीर टाकली आणि मुलांना टिफिनमध्ये चवळी मसाला दिला. तर मी जास्त रस्सा नाही दिला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय. पण त्यांना अगदी थोडीशी ग्रेव्ही टाईप अशी चवळी दिली आणि खूप छान झालेली. आमच्या आईंना तर खूप जास्त आवडली. तर हे पहा, एकदम झटपट 10 मिनिटात आपली चवळी बनवून तयार आहे आणि तुम्ही ग्रेव्ही पाहू शकतात. कोणतं वाटण न करता किती छान याला ग्रेव्ही आली आहे. खूप जास्त पातळ बनवायची नाही. अशी बनवली ना चपाती भाकरीसोबत, भातासोबतसुद्धा खाता येते. हे पहा, चवळी थोडीशी मॅश करायची म्हणजे आणखीन चांगली थिकनेस येते. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तर झटपट आपली इथे चवळीची भाजी बनवून तयार झाली आहे. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. तर तुम्हालासुद्धा रोज-रोज टिफिनला त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी चवळीची भाजी बनवून पहा, सर्वांना खूप आवडेल.
तर कशी वाटली तुम्हाला अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही चवळीची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओचं आणि लाँग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.